प्रकार क्रमांक 1. ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो गंगाफळ घेतलेला आहे। आमच्याकडे जळगाव खानदेशमध्ये याला गंगाफळ म्हटलं जातं आणि नाशिकमध्ये याला डांगर म्हटलं जातं। विदर्भामध्ये काशीफळ म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता हे गंगाफळ घेताना काळ्या पाठीचं घ्यायचं आहे। काळ्या पाठीच्या गंगाफळमध्ये गोडसरपणा कमी असतो आणि त्यामुळे आपली जी भाजी आहे तर ती सुद्धा चवीला अगदी भन्नाट लागते। आता हे डांगर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि याला अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। आता ही भाजी चवीला अगदी भन्नाट तयार होण्यासाठी एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। यामध्ये 1 इंच आलं घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं आणि याला आपल्याला थोडंसं जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी तयार करण्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला आणि हे तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घ्यायची। आता हे वाटण 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगलं परतून घ्यायचे। वाटण परतून घेतलं। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालून याला मिक्स करून घ्यायचे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला धणे पावडर घालून घ्यायची आहे। धणे पावडरचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे धणे पावडर थोडीशी जास्तच वापरायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला हे गंगाफळचे काप घालून घ्यायचे आहे। आता हे गंगाफळचे काप या वाटणामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। इथे मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला ही गंगाफळची भाजी शिजवून घ्यायची आहे। गंगाफळला भरपूर सारं पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता याला आपल्याला शिजवून घ्यायचे। असे यावरती झाकण ठेवल्यानंतर 2-2 मिनिटांनी याला उघडून बघायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। इथे मी ही गंगाफळची भाजी शिजवून घेतलेली आहे आणि ही भाजी तयार करण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 मिनिटे एवढा कालावधी लागलेला आहे। याला मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत अशी ही गंगाफळची भाजी आपली शिजली गेलेली आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण कढईमध्ये केलेली ही भाजी चवीला जास्त छान लागते। आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपली ही गंगाफळची भाजी तयार झालेली आहे। चवीला तर अगदी भन्नाट लागते, बोटं चाकून खाल इतकी चविष्ट लागते। अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2. आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे। कारली 2-3 वेळेस पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे। आता ही कारली मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। कारली कट करताना अशी अगदी पातळ याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता कारली कडू असते, तर कारलीचा कडूपणा कमी होण्यासाठी यामध्ये 1 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला या कारलीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। कारलीला हळद आणि मीठ चांगलं लावून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही कारली 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायची आहे। यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे, त्यामुळे काय होतं कारलीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच कारलीचा जो कडवटपणा असतो तो पूर्ण निघून जातो। एक 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या कारलीवरचं झाकण काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता कारलीला पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला ही जी कारली आहे तर ती हाताने अशा पद्धतीने दाबून यातील जेवढं पाणी आहे ते पूर्ण असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यातील जेवढा कडवटपणा असेल तो निघून जाईल। असं याला पिळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ही कारली आपल्याला अशी काढून घ्यायची आहे। इथे मी अशाच पद्धतीने या कारलीमधील जे पाणी आहे तर ते काढून घेतलेलं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूयात। पोहे खाण्याचे 3 चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतला, 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आणि ही कारली यामध्ये घालायची आहे। आता ही कारली 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगली या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। ज्यांना कारलीची भाजी आवडत नाही तर ते सुद्धा बोटं चाकून खातील इतकी चविष्ट ही भाजी तयार होते। याला चांगलं मी परतून घेतलं तेलावरती। यावरती झाकण ठेवायचं आहे 6 मिनिटांसाठी आणि आपल्याला ही कारली शिजवून घ्यायची आहे। 6 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला अशा पद्धतीने ही कारली मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे कारली तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। कारली अगदी पातळ आपण कापून घेतलेली आहे, त्यामुळे अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये ही कारली शिजली जातात।
इथे मी ही कारली शिजवून घेतलेली आहे। आता ही कारल्याची भाजी चवीला आणखी चविष्ट तयार होण्यासाठी आणि या भाजीची चव दुपटीने वाढण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। कच्चे शेंगदाणे घेतले आणि मिक्सरमधून याला थोडंसं जाडसर फिरवून घेतलं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आपल्याला हे सर्व मसाले छान या कारलीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। कारलीमध्ये शेंगदाण्यांचा कूट घालून घेतलेला आहे, त्यामुळे ही भाजी चवीला अगदी भन्नाट लागते। आता यामध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे आणि ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे। यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि छान ही मिक्स करून घ्यायची आहे। ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही तर ते सुद्धा बोटं चाकून खातील, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते। आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे। याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशी ही गरम गरम कारल्याची भाजी चपाती सोबत अगदी भन्नाट लागते। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली। भेंडी 2-3 वेळेस पाण्याने चांगली धुवून घेतली आणि नंतर सुती कापडाने हिला चांगलं पुसून घेतलेलं आहे। आता भेंडी इथे मी कट करून घेतलेली आहे। भेंडी कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, भेंडी 1 सेंटीमीटर अंतरावरती अशी कट करून घ्यायची। जर भेंडी आपण जास्त बारीक कट केली तर भेंडीचा लद्दा तयार होतो आणि भाजी चिकट तयार होते। आता भाजी तयार करण्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा जिरं घातलं। आता यामध्ये 3 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे आणि ही मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे। आता मिरची परतून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हे भेंडीचे काप घालून घ्यायचे आहे। आता ही भेंडी आपल्याला चांगली तेलावरती 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची। भेंडी परतून घेतलेली आहे। आता या भेंडीवरती झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। जर भेंडीची भाजीवरती झाकण ठेवलं तर भेंडीच्या भाजीचा रंग चेंज होतो आणि भेंडीची भाजी चिकटसर तयार होते। त्यामुळे काय करायचं, झाकण न ठेवता गॅसच्या मंद आचेवरती ही भेंडी आपल्याला 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। अशी ही भेंडी आपल्याला कढईमध्ये पूर्ण कळेने अशी लावून घ्यायची आहे आणि आपल्याला ही भेंडी 3-3 मिनिटांनी मिक्स करत जायची आहे। जर भेंडीची भाजी आपण खूप मिक्स केली तरी सुद्धा भेंडीची भाजी चिकट होते, त्यामुळे आपल्याला 3-3 मिनिटांनी ही भेंडीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे। बघा आता 3 मिनिट झालेले आहे। आता ही भेंडीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे एकदा आणि पुन्हा आपल्याला ही भेंडीची भाजी अशी या कढईच्या कडेने लावून घ्यायची आहे। जर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर भेंडीची भाजी थोडीही चिकट तयार होत नाही आणि अगदी सुटसुटीत तयार होते। भाजीचा रंग सुद्धा चेंज होत नाही आणि अगदी हिरवीगार जशीची तशी ही भाजी राहते। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। सांगितल्याप्रमाणे भेंडी थोडीही चिकट झालेली नाहीये आणि भेंडीचा रंग सुद्धा मस्त हिरवागार आहे आणि ही भेंडी मस्त अशी सुटसुटीत तयार झालेली आहे। ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील, इतकी चविष्ट ही भाजी लागते। आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ देखील आपल्याला भेंडीची भाजी शिजवल्यानंतरच घालायचं आहे। जर भेंडीची भाजी शिजण्याआधी आपण मीठ घातलं तर भेंडी चिकटसर होते, त्यामुळे भाजी पूर्णपणे शिजल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं आणि ही भाजी आता आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। इथे आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। अशी ही भेंडीची भाजी तयार करण्यासाठी मला बरोबर 6 ते 7 मिनिटे एवढा कालावधी लागलेला आहे आणि अशी ही भेंडीची भाजी चवीला अगदी भन्नाट लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी अर्धी जुडी मेथीची भाजी घेतली। मेथीच्या भाजीचे फक्त इथे आपल्याला पानच वापरायचे आहे, देठ वापरायचं नाहीये। भाजी इथे मी 2-3 वेळेस पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे। आता ही भाजी मी अगदी बारीक अशी कापून घेतली आहे। आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं, 3 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालून घेतला। आता या हिरव्या मिरचीला पांढरे डाग येईपर्यंत 1 ते 2 सेकंद चांगली हिला तेलावरती परतून घ्यायचे। आता मिरची चांगली परतून घेतलेली आहे। यामध्ये ही आपल्याला बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे। आता ही भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली या तेलामध्ये परतून घ्यायची आहे।
आता भाजी परतून घेतलेली आहे। भाजीवरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि छान हिला मिक्स करून घेतलं। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 2 चमचे किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचे। ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। भाजी चांगली मिक्स करून घेतली। इथे आपली ही मेथीची भाजी तयार झालेली आहे। अशी ही मेथीची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते, नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो गिलकी घेतलेली आहे। गिलकी 2-3 वेळेस पाण्याने चांगली वॉश करून घेतली आणि अशा पद्धतीने याला कट करून घेतलं। आता भाजी तयार करण्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलं। पाव चमचा हिंग घातला आणि 3 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घालून घेतले। आता हिरव्या मिरचीवरती पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती हिला चांगलं परतून घेतलं। यामध्ये आता आपल्याला ही गिलकी घालून घ्यायची आहे। गिलकी चांगली आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। आता इथे मी ही गिलकी परतून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। आता ही गिलकीची भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। असं झाकण भाजीवरती ठेवल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 2-2 मिनिटांनी भाजी मिक्स करत जायचं आहे, म्हणजे भाजी तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। या गिलक्याच्या भाजीला सुद्धा भरपूर सारं पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा थोडाही वापर न करता ही भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपली ही गिलक्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी देखील चवीला अप्रतिम लागते आणि अगदी भन्नाट अशी तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता आपण गवारच्या शेंगांची भाजी तयार करणार आहोत। तर पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलं। तेल छान गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातला। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचे काप घालायचे आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची थोडीशी तेलावरती परतून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। इथे मी शेंगदाणे थोडेसे जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेले होते। आता हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान तेलावरती परतून घ्यायचा आहे। असा हा शेंगदाण्याचा कूट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 250 ग्राम गवारच्या शेंगा घेतलेल्या आहे। गवारच्या शेंगा छान साफ करून घेतला आणि त्याचे छान पीसेसमध्ये कट करून घेतलं आणि नंतर या गवारच्या शेंगा 3 ते 4 वेळेस पाण्यामधून छान वॉश करून घेतल्या। आता या गवारच्या शेंगा आपल्याला तयार करून घेतलेल्या या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं छान या मसाल्यामध्ये या शेंगा आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे। अशा या शेंगा मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 8 मिनिटं आपल्याला या शेंगा वाफेमध्ये छान शिजवून घ्यायच्या आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 8 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला शेंगा मिक्स करत जायचं आहे, म्हणजे शेंगा तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। हे बघा अशा पद्धतीने। इथे मी 8 मिनिटं गवारच्या शेंगा वाफेमध्ये छान शिजवून घेतलेल्या आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता चवीप्रमाणे यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपली चमचमीत अशी गवारच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। आता यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। अशी ही गवारच्या शेंगांची भाजी चवीला अगदी भन्नाट लागते। अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। इथे आपण कढी बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे।
आता कढीची चव अगदी दुपटीने वाढावी तर त्यासाठी इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची। आता इथे आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहे। 2 लवंग घेतलेले आहे, 2 मिरी घेतलेले आहे आणि 1 वेलची घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। असे हे खडे मसाले वाटणामध्ये घालून घेतल्यामुळे कढीची चव दुपटीने वाढते आणि कढी चवीला अप्रतिम लागते। आता यामध्येच आपल्याला 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचे आहे। असे हे बेसन पीठ ताकामध्ये घालण्याऐवजी असे या वाटणामध्ये घालून घ्यायचं, त्यामुळे बेसन पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं। आता यात थोडंसं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचे। आता हे तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला या ताकामध्ये घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी छान असं इथे आपलं स्मूथ असं हे ताकाचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेच कढी कशी बनवायची ते बघूया। आता कढी बनवण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। कढी बनवताना कधीही साजूक तुपाचाच वापर करायचा। तुपाची फोडणी कढीला दिल्यामुळे कढीची चव सुद्धा अप्रतिम लागते आणि अगदी फ्लेवरफुल अशी कढी तयार होते। तूप चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता खडे मसाले यात घालायचे आहे। 1 इथे मी वेलची घातली, 2 लवंग घातली आणि 2 मिरी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं सेसफूल यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशी ही खडे मसाले या तुपामध्येच घालून घेतल्यामुळे कढी अप्रतिम चवीची तयार होते। यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 पोपटी मिरच्या इथे मी कट करून यामध्ये घातल्या। आता आपल्याला ही हिरवी मिरची 1 ते 2 मिनिटं तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं, कढीची फोडणी अगदी खमंग झाली पाहिजे। आता इथे मी फोडणी चांगली तयार करून घेतली। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं ताकाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। कढीला जर फोडणी अगदी खमंग बसली गेली तर कढी चवीलाही अगदी भन्नाट लागते आणि कढीची टेस्ट सुद्धा दुपटीने वाढते आणि कढीचा सुगंध सगळीकडे दरवळायला सुरुवात होते। आता मी याला चांगलं मिक्स करून घेत आहे। आता आपण ताकाचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं एका पातेल्यामध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान त्याला धुवून घेतलं आणि हे पाणी यामध्ये घातलेलं आहे। याला मिक्स करून घेतलंय। मला हे मिश्रण घट्ट वाटत आहे कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे। जशी जशी कढी शिजली जाते तसं तसं हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि कढी चांगली मिक्स करून घ्यायची। आता कढीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी इथे ठेवलेली आहे। आमच्याकडे जळगाव खानदेशमध्ये अशी पांढरी कढी केली जाते, यामध्ये हळद अजिबात घातली जात नाही। तुम्हाला हळद आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि कढी चांगली मिक्स करून घेतली। आता ही कढी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती उकळी फुटेपर्यंत सतत मिक्स करत जायची आहे। अशी सतत मिक्स केल्यामुळे कढी अजिबात फुटत नाही। आता तुम्ही बघू शकता कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। इथे आपली ही कढी तयार झालेली आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल कढी अजिबात थोडीही फुटलेली नाहीये। अगदी मस्त अशी इथे आपली ही कढी तयार झालेली आहे। सगळ्या शेवटी कढीवरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली मस्तशी चटपटीत अशी ही ताकाची कढी। या कढीमध्ये आपण शेंगदाणे घालून वाटण तयार करून घातलेलं आहे, त्यामुळे या कढीची चव अप्रतिम अशी लागते। लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकी चविष्ट अशी ही कढी तयार होते। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही कढी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही ताकाची कढी, चवीला अगदी भन्नाट लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।